ख्रिस्ती बांधवांचा नाताळ हा सण सर्वात पवित्र मानला जातो। या नाताळ दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताची सर्वजण आराधना करतात। येशू ख्रिस्ताच्या बाबत अधिक माहिती सोलापुरातील रेव्हरंड विकास रणसिंग यांनी लोकदर्शन चॅनलशी बोलताना दिली। त्यांनी येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून त्यांनी केलेल्या इतर कार्याची सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली। नमस्कार सर्वांना। आज माझं नाव रेव्हरंड विकास रणसिंगे, प्रेस्बिटर इंचार्ज दी फर्स्ट चर्च सोलापूर। आज आमची उद्यासाठी तयारी आहे। आज रविवार असल्याने नाताळाच्या आधीची उपासना देखील आम्ही आज पार पाडलेली आहे। 2023 वर्ष आहे आणि उद्या नाताळ आहे 25 डिसेंबर 2023। येशू ख्रिस्ताने 2023 वर्षापूर्वी गायीच्या गोठ्यामध्ये मनुष्य म्हणून जन्म घेतला, अवतार म्हणून तो आला, मनुष्य अवतार घेतला आणि जगाच्या कल्याणाकरिता त्याने स्वप्राण दिलाय। क्रूस खांबावर त्याला बलिदान दिलेलं आहे आणि त्याने त्या क्रूस खांबावर मृत्यू स्वीकारला आणि एवढंच नाही तर कबरेतून परत तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि तो स्वर्गात आहे। आज त्याचं अभिवचन आहे पवित्र बायबलमध्ये मत्ती 24व्या अध्यायात की तो जगामध्ये न्यायनिवाडा करण्याकरिता परत येणार आहे। त्यावेळी जगामध्ये ज्या घटना घडणार त्या सर्व घटना तिथं लिहून ठेवलेल्या आहेत आणि 2000 वर्षापूर्वी जे काही त्याने भाकीत केलेलं आहे आताच्या काळात सत्य होत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जुना करार नवा करार याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि जुन्या करारात प्रभू येशू ख्रिस्ताचं भविष्यवाणी केलेली आहे। यशाचा ग्रंथ याचा 7वा अध्याय 14 वचनामध्ये आणि म्हटलेलं आहे की पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल, त्याचे नाव तू येशू ठेव। म्हणजे तो इम्मॅन्युएल म्हणजे आमच्या सानिध्य देव, म्हणजे कुमारी गर्भवती होईल, पुत्र प्रसवेल आणि त्याचे तो इम्मॅन्युएल नावाने प्रगट होईल म्हटलेलं आहे। आज कुमारी मरिया म्हणजे मनुष्याप्रमाणे येशू ख्रिस्ताचा जन्म झाला नाही तर आत्मिक दृष्टिकोनातून पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याचा जन्म झालेला आहे। म्हणून योहान शुभवर्तमान 1 अध्याय 14 वचनात म्हटलंय, शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली। जुन्या करारात देव शब्दाच्या द्वारे मनुष्याशी बोलत होता आणि तो शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता असं योहान 1 अध्याय 1 वचन सांगतं। ख्रिस्ताचा आनंद प्रगट करण्याकरिता आहे की येशू बाळ होऊन आला, देव बाळ होऊन आला, देव मनुष्य होऊन आला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली। लोकांनी त्याला ओळखलं नाही की तो देव आहे, त्याने सत्कार्य केलेला आहे। ज्यावेळेस तो मोठा झाला त्यावेळेस त्याने आंधळ्यांना डोळे दिले, लंगड्यांना पाय दिले, मेलेल्या लोकांना जिवंत केलं, अनेक मोठी मोठी सत्कार्य त्यांनी केलेली आहेत, पण जगाने त्याचा स्वीकार केला नाही। तर शास्त्र सांगतं योहान 1:11 मध्ये पवित्र बायबलमध्ये की तो त्यांच्या स्वकीयांकडे गेला, त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला। मग जो कोणी आता येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो देवाचं लेकरू आहे, ते देवाची लोक आहे आणि प्रभूने त्यांना त्याची लेकरं होण्याचा अधिकार दिलेला आहे आणि तो आमचा पिता म्हणून आम्हाला प्रगट होतो। जरी तो दिसत नाही तरी त्याचं अभिवचन आहे, जिथं 2 किंवा 3 माझ्या नावात एकत्र येतात त्यांच्यामध्ये मी आहे। आज यरूशलेममध्ये गेलं तर येशू ख्रिस्ताच्या जन्माचं स्थळ आहे। यरूशलेममध्ये गेल्या बेथलेहेम गावामध्ये तिथं येशू ख्रिस्ताच्या जन्माचं स्थळ आहे आणि यरूशलेममध्ये गेलं तिथं येशू ख्रिस्ताची कबर आहे पण ती कशी आहे? रिकामी आहे। येशू ख्रिस्त आता कबरेत नाही, तो कबरेतून बाहेर जिवंत होऊन आलेला आहे, तो जिवंत आहे। आज ही स्वर्गामध्ये पित्याच्या उजवीकडे आहे आणि ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, आम्ही त्याचा धावा करतो, त्याचा स्वीकार करतो, त्याचं अभिवचन आहे, मी मेल्यावर तुम्हाला सार्वकालिक जीवन देईल। आता प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे, जगाची परिस्थिती त्याने सांगितल्याप्रमाणे घडत आहे आणि येशू म्हणतो मी येतो आणि तुम्हाला स्वर्गात घेऊन जातो। मेलेले लोकसुद्धा तो उठवणार आहे आणि जिवंत लोकांना पण तो घेऊन जाणार आहे।
म्हणून आज जगाची उलाढाल येशूच्या वचनाप्रमाणे होत आहे. आज देवाचं वचन सांगतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आजपासून आमचा नाताळाचा सण उत्साह आनंद सुरू झालेला आहे आणि या आनंदामध्ये संपूर्ण आमचा ख्रिस्ती समाज जवळजवळ द फर्स्ट चर्चचे सभासद 10,000पर्यंत आहेत. उद्या मोठी गर्दी राहणार आहे. मी सर्व नागरिकांना उद्या चर्चमध्ये या, ख्रिस्ताची प्रार्थना करा. आम्ही दर ख्रिसमसला आपले पंतप्रधान, राष्ट्रपती, आपल्या देशाचं सैन्य आणि आपले मोठे मोठे अधिकारी, मिलिटरी, पोलीस डिपार्टमेंट, सगळे डिपार्टमेंट, हॉस्पिटल, सर्वांसाठी देशासाठी आम्ही प्रार्थना करतो, जेणेकरून प्रभूचं संरक्षण आपल्या देशाला मिळावं आणि सुख शांती प्राप्त व्हावी, बरकत यावी, आमचे नागरिक सर्व आनंदित राहावं. आणि खास करून सोलापुरातल्या सर्व नागरिकांसाठी आम्ही येशूजवळ प्रार्थना करतो की सर्वांना प्रभू सुखी ठेव. नाताळ निमित्त चर्चला आकर्षकाची नयन मनोहरी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सायंकाळच्या वेळी हे दृश्य अत्यंत विलोभनीय दिसते. चर्चमध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये विद्युतीचा झगमगाट दिसून येत आहे. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.